गुड इव्हनिंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग हे दोन फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट पाहिले. आज आपण नेक्स्ट फंक्शन सुरुवात करणार आहोत, स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे काय, तर बेसिकली ऑर्गनायझेशनमध्ये योग्य त्या कामासाठी योग्य तो माणूस अपॉइंट करणं, हे बेसिक प्रिन्सिपल झालं स्टाफिंगचं. म्हणजे स्टाफ अपॉइंट करणं. मीनिंग इट इज द प्रोसेस, ही अशी प्रोसेस आहे ऑफ रिक्रुटिंग, नेमणूक, सिलेक्टिंग म्हणजे सिलेक्शन करणे, प्लेसिंग म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी प्लेसमेंट करणं त्या माणसाची किंवा ज्या पर्सोनेलची किंवा ज्या एम्प्लॉईची. अप्रायझिंग म्हणजे कामाचं मूल्यमापन करणे, अप्रायझिंग म्हणजे कामाचं मूल्यमापन करणे. रेम्युनरेटिंग म्हणजे मानधन देणे. डेव्हलपिंग प्रगती करणे. अँड रिटेनिंग बेस्ट वर्क फोर्स, आणि बेस्ट वर्क फोर्स काय करायचा, रिटेन करायचा. ही प्रोसेस म्हणजे काय, स्टाफिंग. राईट मॅन फॉर राईट जॉब इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ स्टाफिंग. योग्य माणूस योग्य त्या जॉबला, जॉब हे बेसिक प्रिन्सिपल आहे. इट इज ऑल्सो कन्सर्न विथ द प्रॉपर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉई. हे कोणाशी कन्सर्न आहे, इट ऑल्सो कन्सर्न विथ द प्रॉपर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉई. इट ऑल्सो इन्व्हॉल्व डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग अ पीपल. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग पीपल. डायरेक्शन सुद्धा द्यायचं आणि कंट्रोल सुद्धा करायचा आपल्या एम्प्लॉईवर, ऑफिस मधल्या स्टाफवर. इट इज ऑल्सो कन्सर्न विथ प्रॉपर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉई. तिथे एक वाक्य बघा, हे आणखीन कशाशी निगडीत आहे, इट इज ऑल्सो कन्सर्न विथ प्रॉपर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉई अपॉइंट केल्यानंतर झालं काम असं होत नाही, तर एम्प्लॉई अपॉइंट केल्यानंतर सुद्धा त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिली पाहिजे. कुठलं काम करायचं त्या संदर्भात त्याला माहिती दिली पाहिजे. हे सुद्धा स्टाफिंग मध्ये अंतर्भूत होतं. ही झाली स्टाफिंगची मिनिंग. Definition. According to the S. Benjamin, staffing is the process involved in identifying, assessing, placing, evaluating and directing the individuals at work. स्टाफिंग म्हणजे कसली प्रोसेस आहे, आयडेंटिफाय करायचं म्हणजे कुठला माणूस कुठल्या ठिकाणी जॉब करू शकतो, असेस करायचं, मूल्यांकन करायचं त्या कामाचं. प्लेसिंग योग्य तो माणूस योग्य त्या ठिकाणी जॉबला लावायचा. इव्हॅल्युएट करायचं आणि डायरेक्टिंग द इंडिव्हिज्युअल ॲट वर्क म्हणजे त्याचं काम कसं चाललंय हे चेक करायचं आणि डायरेक्शन द्यायचं. त्याच्या कामाचं योग्य ते मूल्यमापन करायचं आणि त्याला डायरेक्शन द्यायचं, डायरेक्टिंग द इंडिव्हिज्युअल्स ॲट अ वर्क. हे बेंजामिन यांच्यानुसार स्टाफिंगचं डेफिनेशन आहे. स्टाफिंग म्हणजे थोडक्यात काय, तर स्टाफिंग म्हणजे प्रॉपर एम्प्लॉई प्रॉपर ठिकाणी एम्प्लॉय करून त्याला प्रॉपर डायरेक्शन देऊन त्याच्याकडून चांगल्या प्रकारचं काम करून घ्यायचं. हे बेसिकली स्टाफिंगचं कार्य आहे, यालाच स्टाफिंग असं म्हणतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग. फर्स्ट, इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन. हे सर्वात इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन आहे, प्रभावशाली मॅनेजरियल फंक्शन आहे. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावशाली. स्टाफिंग इज अन इम्पॉर्टंट managerial function. Without this function, all other function like directing, controlling would be difficult to perform. स्टाफिंग शिवाय डायरेक्टिंग, कंट्रोलिंग होऊ शकत नाही. कारण स्टाफ चांगला असेल तर त्याच्यावर प्रॉपर कंट्रोल, पुढचं डायरेक्शन देता येतं. जर स्टाफ चांगला अपॉइंट केलेला असेल, चांगल्या प्रकारचे एम्प्लॉई तुम्ही प्रॉपर स्टाफिंग प्रोसेस अवलंबल्यानंतर प्रॉपर एम्प्लॉई असतील तर ते एम्प्लॉईला चांगलं डायरेक्शन मिळालं, त्याच्यावर कंट्रोल चांगला प्रकारे झाला तर मग काम सुद्धा कसं बनतं, खूप चांगलं बनतं. कॉम्पिटंट एम्प्लॉईज म्हणजे सक्षम एम्प्लॉई कॅन वर्क मोर इफेक्टिव्हली इन डिफरंट फंक्शनल एरियाज सच ॲज प्रोडक्शन, फायनान्स अँड सेल्स एक्सेट्रा. म्हणजे जे कॉम्पिटंट एम्प्लॉई आहेत ते चांगल्या सक्षमपणे काय करू शकतात, इफेक्टिव्हली प्रभावशालीरित्या काय करू शकतात, काम करू शकतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये. मग ते प्रोडक्शन असो,
फायनान्स असो अँड सेल्स असो. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट्समध्ये काम प्रॉपरली केलं जातं. म्हणून स्टाफिंग हे एक इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन आहे. नेक्स्ट पॉइंट, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावशाली, म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो की युटिलायझेशन कुठलेही रिसोर्सेस असो, ह्युमन असो, आयदर कुठले नॅचरल असो, कुठलेही असो, त्यांचं युटिलायझेशन हे प्रॉपरली झालं पाहिजे, इफेक्टिव्ह असलं पाहिजे. स्टाफिंग फंक्शन लीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. Optimum utilization of human resources results in improvement in the performance and progress of organization. Staffing function कशाला कारणीभूत ठरतं? Leads to effective utilization of human resources. म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचे युटिलायझेशन खूप इफेक्टिव्हली करता येतं. ऑप्टिमम म्हणजे जास्तीत जास्त, युटिलायझेशन म्हणजे उपयोग करून घेणे, ऑफ ह्युमन रिसोर्सेस रिझल्ट्स इन इम्प्रुव्हमेंट. जेवढं आपण जास्त युटिलायझेशन करू तेवढं काय होतं? रिझल्ट्स इन इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्सेस अँड प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस कशाला कारणीभूत ठरतं? रिझल्ट्स इन इम्प्रुव्हमेंट. इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा, इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्सेस अँड प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं युटिलायझेशन ह्युमन रिसोर्सेस होत असेल तर त्याच्यामुळे परफॉर्मन्स कसा होतो? इम्प्रूव्ह होतो. परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाल्यावर त्याचा परिणाम काय होतो की ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे प्रोग्रेस होते. त्याच्यामुळे स्टाफिंग प्रॉपर झालं, स्टाफिंग द्वारा प्रॉपर युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस झालं तर त्याचा फायदा कोणाला मिळतो? ऑर्गनायझेशनला मिळतो. पॉइंट नंबर 3, बिल्ड्स क्रोडाईल रिलेशनशिप. क्रोडाईल म्हणजे चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप. म्हणजे रिलेशनशिप कसे? चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन होतात, बिल्टअप होतात, निर्माण होतात. प्रॉपर स्टाफिंग फंक्शन प्रॉपरली केलं गेलं, परफॉर्म तर. प्रॉपर स्टाफिंग फॅसिलिटेट्स टीमवर्क इन दी ऑर्गनायझेशन अँड डिस्प्यूट कॅन बी मिनिमाइज. प्रॉपर स्टाफिंग मुळे काय होतं? टीमवर्क चांगलं बनतं इन द ऑर्गनायझेशन अँड डिस्प्यूट कॅन बी मिनिमाइज. डिस्प्यूट म्हणजे वाद. डिस्प्यूट म्हणजे वाद. वाद काय होतात? मिनिमाइज होतात. वाद काय होतात? मिनिमाइज होतात. ए स्मूथ ह्युमन रिलेशन इज द की टू बेटर कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन इन द ऑर्गनायझेशन. ए स्मूथ ह्युमन रिलेशन, जेव्हा माणसांमध्ये रिलेशन कसे असतात? स्मूथ, अगदी चांगल्या प्रकारचे, तेव्हा इज द की टू बेटर कम्युनिकेशन. तेव्हा रिलेशन जर चांगले असतील तर कम्युनिकेशन सुद्धा कसं असतं? बेटर असतं. अँड कोऑर्डिनेशन इन द ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन सुद्धा प्रॉपर होतं. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. कारण कम्युनिकेशन प्रॉपर असेल तर कोऑर्डिनेशन सुद्धा करायला इझी जातं. प्रॉपरली एक माणसं एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मधली माणसं किंवा विदिन दॅट डिपार्टमेंट मधली माणसं एकमेकाशी चांगल्या प्रकारे स्मूथ रिलेशन आहेत, चांगले रिलेशन आहेत, तर चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करतायत, संवाद साधतायत, मग त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय सुद्धा कसा असणार? चांगलाच राहणार. म्हणजे एक प्रकारे काय होतं की प्रॉपर स्टाफिंग केलेलं असेल, प्रॉपर स्टाफिंग असेल, राईट पर्सन राईट जॉबला असेल, चांगल्या प्रकारचं डायरेक्शन असेल, चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारचं स्टाफिंग जर फंक्शन पार पाडलं तर एक टीमवर्क ऑर्गनायझेशन मध्ये निर्माण होतं, डिस्प्यूट मिनिमाइज होतात आणि चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप माणसामध्ये निर्माण होऊन बेटर कम्युनिकेशन होतं आणि कोऑर्डिनेशन निर्माण होतं. हा झाला पॉइंट नंबर 3. नेक्स्ट, हेल्प इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्सेसची डेव्हलपमेंटसाठी मदतगार होतं. स्किल्ड अँड एक्सपिरियन्स एम्प्लॉई. स्किल्ड म्हणजे ज्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे अशा प्रकारचे. एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवी. एम्प्लॉई इज असेट ऑफ ऑर्गनायझेशन. हे असेट आहेत ऑर्गनायझेशनचे, चांगले स्किल्ड एम्प्लॉई आणि एक्सपिरियन्स एम्प्लॉई. इट इन्व्हॉल्व रिक्रुटमेंट
ऑफ राईट पर्सन फॉर राईट जॉब. स्टाफिंग मध्ये बेसिकली काय केलंय की योग्य त्या माणसाला योग्य त्या ठिकाणी रिक्रूट करायचं. रिक्रुटमेंट म्हणजे नेमणूक करणे. इट टीचेस डिसिप्लिन अँड प्रॉपर ट्रेनिंग इज गिवन टू ऑल एम्प्लॉई. इट टीचेस डिसिप्लिन. इट टीचेस डिसिप्लिन. हे काय करतं, एक डिसिप्लिन टीच करतं. प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते एम्प्लॉईला, त्याच्यामुळे शिस्त पाळली जाते, एम्प्लॉईला चांगली ट्रेनिंग मिळते आणि त्याच्यामुळे काय होतं बघा. दस स्टाफिंग इज सेड टू बी रिलेटेड विथ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो, स्टाफिंग हे काय आहे, रिलेटेड टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे ह्युमन रिसोर्सेस जे आहे, म्हणजे जे ह्युमन रिसोर्स म्हणजे कसले, मानवी रिसोर्सेस म्हणजे मानवी स्त्रोत जे काही, म्हणजे थोडक्यात कोण, तर माणसं जी एम्प्लॉई आहेत ती, त्यांचं प्रॉपर मॅनेजमेंट करता येतं स्टाफिंगच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून मॅक्झिमम चांगल्या प्रकारे काम करून घेता येतं, ज्याचा फायदा ऑर्गनायझेशनला होतो. म्हणजे एक कारण का एक जेव्हा स्किल आणि एक्सपिरियन्स एम्प्लॉई असतात, ते एक प्रकारे काय आहेत, ऑर्गनायझेशनचे असेट आहेत. त्यांना प्रॉपरली गाईड केलं, ट्रेनिंग केलं तर त्यांचा फायदा ऑर्गनायझेशनला खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. हे झाले 4 पॉइंट. नेक्स्ट पॉइंट नंबर 5, इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावीपणे, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. ट्रेन एम्प्लॉई मीन्स वर्कर्स कॅन यूज लेटेस्ट अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, कॅपिटल, मटेरियल अँड मेथड ऑफ वर्क मोर इफेक्टिव्हली. एम्प्लॉई चांगले ट्रेन असतील तर ते काय करू शकतात, चांगल्या प्रकारचे मॉडर्न टेक्नॉलॉजी, कॅपिटल, मटेरियल, मेथड ऑफ वर्क हे जास्त प्रभावशालीरित्या वापरू शकतात. इट इज हेल्पफुल फॉर इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ अन ऑर्गनायझेशन. याच्यामुळे काय होतं की स्टँडर्ड ऑफ वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. म्हणजे स्टँडर्ड ऑफ वर्क आणि प्रोडक्टिव्हिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. ट्रेन एम्प्लॉई असेल म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला काय केलेलं असेल, ट्रेन केलेलं असेल, चांगल्या प्रकारे त्याला तो इफिशियंट असेल, तर तो एम्प्लॉई काय करतो की लेटेस्ट आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी वापर करू शकतो, कारण तेवढं त्याच्याकडे काय असतं, ट्रेनिंग असतं. त्या मेथड ऑफ वर्क त्याची कशी असते, इफेक्टिव्ह असते. तो त्याची मेथड ऑफ वर्क कशी करू शकतो, इफेक्टिव्हली यूज करू शकतो. इट इज हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ वर्क. आणि ह्याचा परिणाम काय होतो की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये स्टँडर्ड ऑफ वर्क काय होतं, इम्प्रूव्ह होतं. प्रोडक्टिव्हिटी ऑफ अन ऑर्गनायझेशन. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता म्हणजे उत्पादन करण्याची जी क्षमता आहे, म्हणजे मटेरियल जेव्हा प्रोड्यूस होतं ती क्षमता काय होते, ऑर्गनायझेशनची वाढते. म्हणजे जर स्टाफिंग प्रोसेस व्यवस्थित केली, चांगले एम्प्लॉई अपॉइंट केले गेले, तर टेक्नॉलॉजीचा सुद्धा चांगला वापर ऑर्गनायझेशन मध्ये व्हायला सुरुवात होते, ज्याचा फायदा ऑर्गनायझेशनला होतो. नेक्स्ट पॉइंट, इम्प्रूव्ह इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढते, म्हणजे कार्य करण्याची जी क्षमता आहे, सक्षमता वाढते, इफिशियन्सी वाढते. ड्यू टू प्रॉपर स्टाफिंग एम्प्लॉई आर मोटिवेटेड टू पुट देअर बेस्ट एफर्ट. प्रॉपर स्टाफिंग असेल तर एम्प्लॉई काय होतात, मोटिवेट होतात. कशाला, तर आपलं मॅक्झिमम चांगल्या प्रकारचे एफर्ट्स कामासाठी द्यायला. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, ते मॅक्झिमम प्रयत्न करतात, आपले मॅक्झिमम प्रयत्न करतात. काय मोटिवेटेड म्हणजे काय, मोटिवेटेड म्हणजे प्रोत्साहित होणे. मोटिवेटेड टू पुट देअर बेस्ट एफर्ट म्हणजे ते त्यांचे प्रयत्न अगदी खूप चांगल्या प्रकारे करतात. विच रिझल्ट्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा इन इफिशियन्सी म्हणजे त्यांची काय होते, क्षमता काय होते, वाढते. एबिलिटी वाढते, कार्यक्षमता वाढते. मॅक्झिमाइज देअर प्रॉफिट आणि त्याचा फायदा काय होतो, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा वाढतो. द एम्प्लॉई कॅन फिनिश वर्क इन लेस टाइम. एम्प्लॉई आपलं काम
कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करतात अँड इन अ बेटर मॅनर, आणि त्यांचा मॅनर कसं बेटर मॅनर, बेटर म्हणजे चांगल्या मॅनर मध्ये ते कंप्लीट करतात. दस स्टाफिंग हेल्प टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. अशा प्रकारे स्टाफिंग कशाला हेल्प करते, इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. अशा प्रकारे प्रॉपरली केलं गेलं स्टाफिंग फंक्शन हे इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशनची वाढवायला मदत करते. नेक्स्ट पॉइंट, लॉंग टर्म इफेक्ट. द सक्सेस अँड फेल्युअर ऑफ ऑर्गनायझेशन मेनली डिपेंड ऑन इट्स एम्प्लॉई. कुठल्याही ऑर्गनायझेशनचा फेल्युअर अथवा सक्सेस, यश, सक्सेस म्हणजे यश, अपयश म्हणजे फेल्युअर, ऑफ ऑर्गनायझेशन कशावर डिपेंड आहे, एम्प्लॉई. ए वेल ट्रेन चांगली प्रशिक्षण घेतलेले, एफिशियंट अँड लॉयल एम्प्लॉई इज अन असेट ऑफ अन ऑर्गनायझेशन. हे अशा प्रकारचे जे एम्प्लॉई आहेत, लॉयल म्हणजे निष्ठावान, इफिशियंट म्हणजे पूर्णपणे क्षमता असलेले, वेल ट्रेन प्रशिक्षित, हे एम्प्लॉई असेट असतात ऑर्गनायझेशनचे. नॅचरली लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट कॅन बी ऑब्झर्व्ड ऑन द इफिशियन्सी ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजे काय की लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला पाहता येतात जर का अशा प्रकारचा स्टाफ असेल तर. इफिशियन्सी ऑर्गनायझेशनची काय होते, वाढते. नॅचरली लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे इफेक्ट कसे होतात, लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट होतात जर का एम्प्लॉई चांगल्या प्रकारचे कसे असतील, वेल ट्रेन आणि इफिशियंट आणि लॉयल असतील तर. आणि ऑर्गनायझेशनची ओव्हरऑल इफिशियन्सी काय होते, वाढते. म्हणून स्टाफिंग फंक्शन हे काय केलं पाहिजे, प्रॉपरली झालं पाहिजे. प्रॉपर स्टाफिंग फंक्शन जर पार पडलं गेलं तर मग त्याचे परिणाम लॉंग टर्म मध्ये आपणास पाहायला मिळतात. Essential contribution. Staffing ensure the continuity and the growth of business through the development of employee. Staffing ensure the continuity and the growth of business through development of a employee. Staffing काय ensure करतात की continuity and growth of business. Continuity and growth. Continuity and growth. म्हणजे स्टाफिंग कंटिन्युटी म्हणजे काय, कंटिन्युटी म्हणजे सातत्य, आणि ग्रोथ म्हणजे काय, वाढ, बिझनेसची वाढ, बिझनेसची होणारी वाढ आणि कंटिन्युटी ही प्रॉपर स्टाफिंग असेल तर होते. कारण प्रॉपर स्टाफिंग मुळे एम्प्लॉई चांगले निवडले जातात, एम्प्लॉईला काम चांगल्या प्रकारे दिलं जातं, एम्प्लॉई चांगल्या प्रकारे इफिशियंटली काम करतात आणि त्याच्यामुळे कंटिन्युटी आणि ग्रोथ चांगला होतो. सिलेक्शन इज बेस्ड ऑन, जे स्टाफचं सिलेक्शन होतं ते बेस्ड ऑन स्किल, ॲबिलिटी ऑफ एम्प्लॉई सो दॅट ऑर्गनायझेशन कॅन मीट फ्युचर चॅलेंज इझिली. सिलेक्शन कसं होतं की बेस्ड ऑन, जे सिलेक्शन कसं होतं बेस्ड ऑन स्किल, ॲबिलिटी त्याच्यावर होतं. म्हणजे त्या एम्प्लॉईची जर काय ॲबिलिटी, स्किल त्याच्या आधारे सिलेक्शन झालं तर काय होणार की कंपनी किंवा ऑर्गनायझेशन भविष्यात येणाऱ्या अडचणींना किंवा भविष्यात येणाऱ्या चॅलेंजेसना चांगल्या प्रकारे फेस करू शकते. भविष्यातले जे काही फ्युचर काही चॅलेंजेस आहेत ते इझिली फेस केले जाऊ शकतात. देअरफॉर कॉन्ट्रीब्युशन ऑफ स्टाफ इन देअर फ्युचर रोल इज टेकन इनटू अकाउंट इन स्टाफिंग फंक्शन. आणि म्हणूनच कॉन्ट्रीब्युशन ऑफ स्टाफ in their future roles is taken into account. Taken into account म्हणजे विचारात घेणे. Taken into account म्हणजे विचारात घेणे. Taken into account म्हणजे विचारात घेणे. Therefore contribution म्हणजे सहभाग. Contribution म्हणजे सहभाग. Therefore contribution of staff इन देअर फ्युचर रोल, म्हणजे भविष्यातली त्यांची भूमिका, रोल म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये त्यांची भूमिका कुठली असेल ही सर्वात महत्वपूर्ण असते, ती विचारात घेतली जाते. म्हणजे प्रॉपर स्टाफिंग प्रोसेस मुळे काय होतं की चांगल्या प्रकारचे एम्प्लॉई निर्माण होतात आणि चांगल्या प्रकारच्या एम्प्लॉई मुळे भविष्यातलं
आपल्याला कंपनीला भविष्यात ग्रोथ ऑफ बिझनेस साठी त्याचा फायदा होतो आणि ते कॉन्ट्रीब्युशन कसं खूप इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन असतं एम्प्लॉईजचं, त्याच्याशिवाय कंपनी ग्रो करू शकत नाही. म्हणजे हे दोन्ही पॉईंट खरं म्हणजे बघा काय सांगतात की लॉंग टर्म चा विचार केल्यास, लॉंग टर्मचा भविष्याच्या दृष्टीने सुद्धा विचार केल्यास की स्टाफिंग फंक्शन जर प्रॉपरली केलं पाहिजे, स्टाफिंग फंक्शन प्रॉपरली केलं जात असेल तर त्याचे फायदे लॉंग टर्म मध्ये काय होतात, कंपनीला होतात. भविष्यात कंपनी जे काही चॅलेंजेस आहेत ते प्रॉपरली काय करू शकते, फेस करू शकते. नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हाइड जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे कामाचं समाधान. स्टाफिंग जनरेट जॉब सॅटिस्फॅक्शन इन द माइंड ऑफ एम्प्लॉई. स्टाफिंग जर प्रॉपरली केलं गेलं तर जॉब सॅटिस्फॅक्शन एम्प्लॉईच्या माइंड मध्ये निर्माण होतं. स्टाफिंग म्हणजे काय तर ट्रेनिंग प्रॉपर मिळाली, ट्रेनिंग दिली, चांगल्या प्रकारचं रेम्युनरेशन दिलं, जॉब सिक्युरिटी दिली, तर एम्प्लॉईच्या माइंड मध्ये सुद्धा काय होतं, जॉब सॅटिस्फॅक्शन निर्माण होतं. आणि जेव्हा एम्प्लॉई आपल्या जॉबमध्ये सॅटिस्फाय असतो तेव्हा त्याची इफिशियन्सी सुद्धा कशी असते, हायर असते. हायर जॉब सॅटिस्फॅक्शन लीड्स टू हायर इफिशियन्सी. हायर जॉब सॅटिस्फॅक्शन मुळे काय होतं, हायर इफिशियन्सी काय होते, निर्माण होते. हायर जॉब सॅटिस्फॅक्शन मुळे काय होतं, जॉब इफिशियन्सी सुद्धा काय होते, हायर निर्माण होते. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, फेअर रेम्युनरेशन, जॉब सिक्युरिटी are important which help providing for job satisfaction. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, फेअर रेम्युनरेशन, जॉब सिक्युरिटी हे सर्व काय आहे, इम्पॉर्टंट आहे. जे काय प्रोव्हाइड करतं, जॉब सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड करतं. म्हणजे स्टाफिंग मध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. फेअर रेम्युनरेशन, जॉब सिक्युरिटी, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम देणे एम्प्लॉईला, हे सर्व गोष्टी आहेत. तर यामुळे एम्प्लॉईला काय मिळतं, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्याच्यामुळे एम्प्लॉईची इफिशियन्सी वाढते आणि त्याचा फायदा ऑर्गनायझेशनला होतो. पॉइंट नंबर 10, मेंटेन हार्मनी. हार्मनी म्हणजे काय, सुसंवाद. आता काय सांगतात हे या पॉइंट मध्ये, इन स्टाफिंग एम्प्लॉई आर प्रॉपरली रिक्रुटेड, सिलेक्टेड अँड प्लेस्ड. देअर परफॉर्मन्स is regularly checked and promotion are given on the basis of merit. स्टाफिंग मध्ये काय होतं की एम्प्लॉईला प्रॉपरली रिक्रूट केलं जातं, सिलेक्ट केलं जातं, योग्य त्या ठिकाणी काम दिलं जातं, त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स काय केला जातो, रेग्युलरली चेक केला जातो आणि जर चांगला परफॉर्मन्स असेल तर त्या पद्धतीने त्यांना मेरिटनुसार, गुणवत्तेनुसार त्यांना काय केलं जातं, प्रमोशन दिलं जातं, फायदे दिले जातात. त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे एम्प्लॉई सुद्धा खुश राहतो. त्याला सुद्धा मी मागच्या पॉइंट मध्ये सांगितलं त्याप्रमाणे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्या जॉब सॅटिस्फॅक्शन मधून त्याचा परफॉर्मन्स काय होतो, इम्प्रूव्ह होतो. द एक्सपेक्टेशन ऑफ ऑर्गनायझेशन आर इन्फॉर्म टू ऑल एम्प्लॉई. दिस हेल्प टू मेंटेन पीस अँड हार्मनी. आणि जर का आपण प्रॉपरली आपलं फंक्शन ऑर्गनायझेशनने, मॅनेजरने केलं, स्टाफिंग प्रॉपरली केली, प्रॉपर जॉब सॅटिस्फॅक्शन जर का एम्प्लॉईला मिळत असेल तर मग एम्प्लॉईला, ऑर्गनायझेशनला सुद्धा सांगता येतं की काय एक्सपेक्टेशन्स आहेत ऑर्गनायझेशनच्या त्याच्याकडून आणि त्याप्रमाणे त्यांना चांगल्या प्रकारे सुसंवाद साधून त्यांच्याकडून काम करून घेता येतं, जेणेकरून त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचा फायदा होतो. आता याच्यामुळे काय होतं की प्रॉपर पीस आणि हार्मनी मेंटेन राहते. पीस म्हणजे शांतता, हार्मनी म्हणजे एक सुसंवाद राहणारच, कारण की दोन्ही साइड जर का एम्प्लॉई प्रॉपरली त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, ते खुश असतील, तर चांगले काम करत असतील तर ते चांगल्या प्रकारे संवाद साधणारच कंपनीशी, कंपनीच्या मॅनेजमेंटशी. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ऑर्गनायझेशनला त्याचा काय होतो, फायदा होतो, चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्हिटी वाढते, हे फायदे होतात. हे झालं 10 पॉइंट. आपण आता स्टाफिंग हा फंक्शन कव्हर केलेला आहे. याच्यापूर्वी प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग कव्हर केलं.
आता आपण नेक्स्ट फंक्शन कडे वळूया. नेक्स्ट फंक्शन डायरेक्टिंग. मिनिंग डायरेक्टिंग म्हणजे मार्गदर्शन करणे किंवा निर्देश देणे. डायरेक्टिंग मीनिंग डायरेक्टिंग इज द सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन. म्हणजे काय? सोल म्हणजे आत्मा. आत्मा आहे डायरेक्टिंग म्हणजे. कारण डायरेक्टिंग शिवाय काही होऊ शकत नाही. कारण डायरेक्शन असल्याशिवाय कंपनीमध्ये कोणी किंवा ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉपर काम होऊ शकत नाही. इट इज अ प्रोसेस ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गाइडिंग, कम्युनिकेटिंग, inspiring, motivating, and supervising employee to achieve the goals of an organization. हे काय? ही प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे? इन्स्ट्रक्टिंग म्हणजे काय? सूचना देणे. गाइडिंग म्हणजे मार्गदर्शन करणे. कम्युनिकेटिंग म्हणजे संवाद साधणे. इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग म्हणजे काय? प्रोत्साहन देणे. अँड सुपरवायझिंग म्हणजे काय? त्यांच्यावर लक्ष ठेवणे. सुपरवायझिंग करणं म्हणजे एम्प्लॉई जे काम करतात त्याचं व्यवस्थित त्याच्यावर लक्ष ठेवणे. द एम्प्लॉई टू अचीव गोल्स ऑफ अन ऑर्गनायझेशन म्हणजे अचीव द गोल्स ऑफ अन ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईचे जे काही एम्प्लॉईला मार्गदर्शन करायचं, इन्स्ट्रक्ट करायचं, गाईड करायचं, कम्युनिकेट करायचं, त्यांच्याशी मोटिवेट करायचं, त्यांच्यावर सुपरविजन ठेवायचं. कशासाठी? तर त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून ऑर्गनायझेशनचे गोल काय करता यावे? अचीव करता यावे यासाठी. डायरेक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन. डायरेक्शन हे काय आहे? कंटिन्युअस फंक्शन इनिशिएटेड ऍट द टॉप लेवल अँड फ्लोज टू लोअर लेवल थ्रू ऑर्गनायझेशनल हायरार्की. डायरेक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन आहे. डायरेक्शन हे काय आहे? कंटिन्युअस फंक्शन इनिशिएटेड ऍट द टॉप लेवल. इनिशिएटेड ऍट टॉप लेवल and flows to the lower level through organizational hierarchy. ऑर्गनायझेशन हे कंटिन्युअस फंक्शन आहे म्हणजे सातत्याने चालणार. इनिशिएटेड ऍट टॉप लेवल सुरुवात कुठून होते? टॉप लेवल. अँड फ्लोज टू लोअर लेवल आणि तो कुठपर्यंत येते? ती लोअर लेवल पर्यंत ती येते. थ्रू ऑर्गनायझेशनल हायरार्की. ऑर्गनायझेशनल हायरार्की म्हणजे मागे मी तुम्हाला आपल्या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये शिकवले. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्कॅलर चेनचा डायग्राम दाखवलेला. त्रिकोण होता जसा. त्याच्यामध्ये दाखवलेला की स्कॅलर चेन कशा प्रकारे चालते कम्युनिकेशनची फ्रॉम टॉप टू बॉटम लेवल. तसंच हायरार्की असते म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम लेवल. हायरार्कियल स्ट्रक्चर म्हणतात त्याला. म्हणजे वरती एक टॉप लेवलला कोणतरी एक बॉस, त्याच्या अंडर समजा आपण तसं बघितलं एक बॉस, त्याखाली दोन बॉस, मग पुन्हा त्यांचे डिपार्टमेंट्स असतील, डिपार्टमेंट हेड, आणि डिपार्टमेंट हेडच्या खाली त्यांचे जे एम्प्लॉई नॉर्मल असतील ते. मला डायग्राम आपल्याला बघता आला असता, आपण नंतर दाखवूच तो. तर या हायरार्की जी असते त्या हायरार्कियल स्ट्रक्चर मध्ये डायरेक्शन हे अगदी टॉप लेवल पासून सुरू होतं आणि कुठपर्यंत तर लोअर लेवल पर्यंत ते फ्लो होतं थ्रू ऑर्गनायझेशनल हायरार्की. ऑर्गनायझेशनल हायरार्की म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम लेवलला ते पुढे पुढे जसं मूव्ह होत जातं त्याला ऑर्गनायझेशनल हायरार्कीने ते मूव्ह होणं असं म्हणतात. हे डायरेक्टिंग हे बेसिकली कोण करतं? टॉप लेवल मॅनेजमेंट करतं. नेक्स्ट, definition. According to the Hyman, direction consists of the process and technique utilizing in issuing instruction and making certain that operations are carried out as planned. Direction consists of the process. Direction मध्ये काय आहे? Consist of process and technique. Process and technique. Process म्हणजे प्रक्रिया, टेक्निक म्हणजे तंत्र. युटिलायझिंग इन इश्युइंग इन्स्ट्रक्शन म्हणजे अशा प्रकारचं तंत्र प्रोसेस आहे किंवा प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय इश्युइंग इन्स्ट्रक्शन इश्यू केल्या जातात, सूचना दिल्या जातात. अँड मेकिंग सर्टन म्हणजे खात्री करायची दॅट ऑपरेशन्स आर कॅरीड आउट ऍज प्लॅन. म्हणजे जे ऑपरेशन्स आहेत, कंपनीचे जे ऑपरेशन्स चालतात ते कॅरीड आउट ऍज प्लॅन म्हणजे जे काही चाललंय ते प्रॉपरली प्लॅन प्रमाणे चाललंय याची खात्री करायची.
यालाच डायरेक्शन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात डायरेक्शन म्हणजे काय की आपले ऑर्गनायझेशनल गोल अचीव करण्यासाठी जो प्लॅन बनवला जातोय त्या प्लॅनला अंमलात आणण्यासाठी प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्यायच्या आणि शुअर करायचं की त्या इन्स्ट्रक्शन प्रॉपर फॉलो करून सर्व ऑपरेशन्स काही कारवाई म्हणजे जी काही कार्य आहेत ती प्रॉपरली कॅरीड आउट होत आहेत आणि त्याप्रमाणे ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करायला मिळतात. हे करणं म्हणजेच काय डायरेक्शन करणं. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. इनिशिएट ऍक्शन. इनिशिएट म्हणजे सुरुवात करणे. बाय डायरेक्टिंग superior give instruction and guidance to their subordinate. This help in initiating the work. By directing, superior give instruction म्हणजे superior काय करतात इन्स्ट्रक्शन देतात, सूचना देतात. गायडन्स मीन्स मार्गदर्शन करतात टू देअर सबऑर्डिनेट मीन्स त्यांच्या हाताखालची लोक जी एम्प्लॉई आहेत त्यांना. दिस हेल्प इन इनिशिएटिंग दी वर्क. आणि याच्यामुळे काय होतं वर्क काय होतं इनिशिएट होतं. वर्क काय होतं इनिशिएट म्हणजे कामाला सुरुवात होते. प्रॉपर गायडन्स किंवा इन्स्ट्रक्शन दिल्यानंतरच काम सुरुवात होते. डायरेक्टिंग इज द फर्स्ट स्टेप इन इम्प्लिमेंटेशन ऑफ टास्क. इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करणे. टास्क म्हणजे काम कार्य जे काही उद्दिष्ट आहे ते. डायरेक्टिंग ही काय पहिली स्टेप आहे. कुठली आपलं ऑर्गनायझेशनल गोल अचीव करण्यासाठी जे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे त्याची फर्स्ट स्टेप आहे. The manager directs subordinate about what to do, how to do, what to do when to do, and also see that that their instructions are properly followed. The manager ज्यावेळेला डायरेक्शन देतात सबऑर्डिनेटला त्यावेळेला ते काय करतात डायरेक्ट द सबऑर्डिनेट म्हणजे त्यांना मार्ग दाखवतात, त्यांना दिशा देतात, त्यांना काय इन्स्ट्रक्ट करतात किंवा काय त्यांना सांगतात. व्हॉट टू डू काय करायचंय, हाऊ टू डू कसं करायचंय, व्हेन टू डू केव्हा करायचंय, अँड ऑल्सो सी दॅट देअर इन्स्ट्रक्शन आर प्रॉपरली फॉलोड. आणि काय पाहिलं जातं की त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स त्यांचे सबऑर्डिनेट प्रॉपरली फॉलो करतात की नाही हे सुद्धा पाहिलं जातं. म्हणजे या प्रकारे डायरेक्शन द्वारा काय होतं की जो आपला ऑर्गनायझेशनल गोल आहे तो अचीव करण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात होते किंवा प्रयत्न केला जातो. जोपर्यंत प्रॉपर डायरेक्शन येत नाही, निर्देश येत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही. म्हणून डायरेक्टिंग काय एक प्रकारे डायरेक्शन काय करतं इनिशिएट करतं ज्या काही ऍक्टिव्हिटीज किंवा ऍक्शन्स आहेत त्याला. नेक्स्ट पॉइंट इंटिग्रेटेड एफर्ट. इंटिग्रेट करणं म्हणजे एकत्रीकरण करणे. कम्युनिकेशन इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डायरेक्टिंग. इंटिग्रेशन ऑफ एफर्ट इज पॉसिबल थ्रू लिडरशिप अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ज्यावेळेला डायरेक्टिंग हा पार्ट असतो तर डायरेक्टिंग करताना कम्युनिकेशन खूप महत्वाचं ठरतं. कम्युनिकेशन महत्वाचं का ठरतं कारण तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन देता, ज्या काही सूचना देता, जे काही मार्गदर्शन करता त्याचं कम्युनिकेशन आपल्या सबऑर्डिनेट पर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून इंटिग्रेशन झालं पाहिजे एफर्ट्स म्हणजे जे काही आपण प्रयत्न किंवा काम करत असतो आपलं ऑर्गनायझेशन गोल अचीव करण्यासाठी त्याचं इंटिग्रेशन होणं खूप आवश्यक असतं. एकाच दिशेने काम होणं आवश्यक असतं गोल अचीवमेंट साठी. मग अशा वेळेला चांगली लीडरशिप आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल तर पॉसिबल आहे. डायरेक्टिंगच्या माध्यमातून प्रॉपर कम्युनिकेशन द्वारा हे एफर्ट इंटिग्रेट केले जाऊ शकतात. नेक्स्ट, मीन्स ऑफ एफर्ट. इथे मीन्स म्हणजे मार्ग, इथे मीन्स म्हणजे नाही, इथे मीन्स काय मार्ग. द मॅनेजर गाईड अँड मोटिवेट द सबऑर्डिनेट सो दॅट दे कॅन गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. मॅनेजर गाईड आणि मोटिवेट करतात सबऑर्डिनेटला सो दॅट दे कॅन गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. मॅनेजर गाईड म्हणजे मार्गदर्शक
मार्गदर्शन करतात. मोटिवेट म्हणजे प्रोत्साहन देणे. सबऑर्डिनेट सो दॅट दे कॅन गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स, जेणेकरून ते त्यांचा काय करतील, बेस्ट परफॉर्मन्स देतील. दे ऑल्सो मोटिवेट सबऑर्डिनेट by offering them financial and non-financial incentive. They also motivate subordinate. They also motivate subordinate by offering them financial and non-financial incentive. फायनान्शियल म्हणजे पैशाच्या स्वरूपात, नॉन फायनान्शियल म्हणजे पैशा व्यतिरिक्त, इन्सेंटिव्ह म्हणजे फायदे, इन्सेंटिव्ह म्हणजे फायदे, बेनिफिट्स. म्हणजे एम्प्लॉईला मोटिवेट कसं केलं जाऊ शकतं, सबऑर्डिनेटला मोटिवेट कसं केलं जातं, तर फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह देअर अँड इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. म्हणजे एक प्रकारे मॅनेजर गाईड करतात, डायरेक्शन देतात, मोटिवेट करतात सबऑर्डिनेटला. कशासाठी, तर त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स द्यावा म्हणून. आणि मोटिवेट कशा प्रकारे करतात, तर त्यांना फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह देऊन त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हाइड स्टेबिलिटी. स्टेबिलिटी म्हणजे स्थिरता. स्टेबिलिटी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द सर्वायवल अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. स्टेबिलिटी काय प्रोव्हाइड करते, की स्टेबिलिटी खूप महत्वाची असते. कशासाठी, सर्वायवल टिकणे, ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं सर्वायवल, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी स्टेबिलिटी ही फार महत्वाची असते. डायरेक्टिंग हेल्प इन मेंटेनिंग स्टेबिलिटी बाय द वे ऑफ प्रोव्हाइडिंग प्रॉपर गायडन्स, मोटिवेशन अँड सुपरविजन अँड कोऑर्डिनेशन. डायरेक्टिंग कशाला हेल्प करते, मेंटेनिंग स्टेबिलिटी by the way of providing proper guidance, motivation म्हणजे प्रोत्साहन करणे, सुपरविजन म्हणजे लक्ष ठेवणे व्यवस्थित, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधने. याच्याद्वारा प्रॉपर स्टेबिलिटी मेंटेन करता येते. कारण स्टेबिलिटी जोपर्यंत येत नाही बिझनेसला, तोपर्यंत बिझनेस ग्रो होऊ शकत नाही. आणि म्हणूनच डायरेक्टिंग काय करतं, ही स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी प्रॉपर गायडन्स, मोटिवेशन अँड सुपरविजन अँड कोऑर्डिनेशन करत असतं. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्याच्यामुळे खूप महत्वाची ठरते. नेक्स्ट, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. इफिशियंट म्हणजे चांगल्या क्षमतेने पुरेपूर वापर चांगल्या प्रकारे करणे. युटिलायझेशन म्हणजे वापर ऑफ रिसोर्सेस म्हणजे साधन संपत्ती जी आहे तिचा वापर प्रॉपरली, अगदी इफिशियंटली करणे, म्हणजेच वेस्टेज जाता कामा नये. थ्रू इफेक्टिव्ह डायरेक्शन द मॅनेजर कॅन मेक ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन, फिजिकल अँड फायनान्शियल रिसोर्सेस. इफेक्टिव्ह डायरेक्शन द्वारा मॅनेजर काय करतो, मेक ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन, फिजिकल अँड फायनान्शियल रिसोर्सेस. जर प्रॉपर डायरेक्शन असेल, इफेक्टिव्ह डायरेक्शन असेल, तर मॅनेजर ऑप्टिमम युटिलायझेशन करतो ह्युमन आणि फायनान्शियल रिसोर्सेस. ह्युमन फिजिकल म्हणजे जे काही मानवी किंवा जे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, आर्थिक रिसोर्सेस आहेत किंवा इतर रिसोर्सेस, फिजिकल म्हणजे इतर जे रिसोर्सेस आहेत त्यांचं. इट ऑल्सो प्रॉपर डायरेक्टिंग हेल्प in avoiding wastage of resources and duplication of effort. Proper directing help in avoiding wastage of resources and duplication of effort. डायरेक्शन प्रॉपर असेल तर रिसोर्सेस वेस्टेज जात नाहीत, डुप्लिकेशन ऑफ एफर्ट सुद्धा होत नाही. कारण एकदा प्रॉपरली इन्स्ट्रक्शन दिल्या, प्रॉपर डायरेक्शन दिल्या, तर एम्प्लॉई किंवा सबऑर्डिनेट जे काम आहे ते व्यवस्थित करतात आणि त्याच्यामुळे वेस्टेज ऑफ रिसोर्सेस होत नाहीत आणि डुप्लिकेशन ऑफ एफर्ट सुद्धा होत नाही. हा झाला फिफ्थ पॉइंट, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस.
पॉइंट नंबर 6, क्रिएट टीम स्पिरिट. टीम स्पिरिट म्हणजे काय? एकत्र काम करण्याची जी इच्छा किंवा जे काही भावना असते ती संघ भावना जी आपण म्हणतो ना, टीम स्पिरिट, तसं म्हणजे एकत्रित एकाच उद्देशाने काम करणं, एकाच गोल अचीव करण्यासाठी एकाच दिशेने काम करणं. टीम स्पिरिट इज व्हेरी इसेन्शियल फॉर लॉंग टर्म सक्सेस ऑफ अन ऑर्गनायझेशन. टीम स्पिरिट हे काय खूप आवश्यक आहे ऑर्गनायझेशनचा सक्सेस साठी. प्रॉपर डायरेक्टिंग नॉट ओनली डेव्हलप टीम स्पिरिट बट ऑल्सो ब्रिंग सक्सेस इन दी ऑर्गनायझेशन. प्रॉपर डायरेक्टिंग हे नॉट ओनली डेव्हलप टीम स्पिरिट बट ऑल्सो ब्रिंग सक्सेस इन दी ऑर्गनायझेशन. डायरेक्टिंग केवळ टीम स्पिरिटच डेव्हलप करत नाही, तर ऑर्गनायझेशनला सुद्धा सक्सेसफुल बनवतं. डायरेक्टिंग प्ले an important role in providing guideline and motivating the employee to achieve goals. डायरेक्टिंग महत्वाचा रोल प्ले करतात, गाईडलाईन प्रोव्हाइड करतात आणि मोटिवेट करतात एम्प्लॉईला आपले गोल्स कसे अचीव करावे याच्यासाठी. म्हणजे एक प्रकारे टीम स्पिरिट एकदा निर्माण झालं प्रत्येक एम्प्लॉईच्या मनामध्ये की एम्प्लॉई एकत्रितरित्या चांगल्या प्रकारे एकाच भावनेने काम करणार, एकच उद्देश असणार आहे, त्यानुसार ते काम करत असणार, एक गोल अचीव करायचा असणार आहे डायरेक्टिंग दिल्याप्रमाणे, आणि मग त्या पद्धतीने इफिशियंटली काम झाल्यामुळे चांगल्या प्रकारे काय होते, ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव करता येतात. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. The organization is made up of various departments and employees. Organization कशी बनते? विविध डिपार्टमेंट्स आणि एम्प्लॉई. All the employees of various departments work towards achieving the goals of organization. Organization is made up of various departments and employees. All employees of various departments work towards achieving the goals of organization. सर्व एम्प्लॉई जे आहेत विविध डिपार्टमेंटचे ते कसे करतात? वर्क्स टुवर्ड अचिव्हिंग द गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आपलं जे ऑर्गनायझेशनचं गोल आहे ते अचीव करण्यासाठी सर्व एम्प्लॉई काम करतात. इट इज डिफिकल्ट टू अचीव गोल विदाउट कोऑपरेशन अँड टीमवर्क. मात्र हा जर गोल अचीव करायचा असेल ऑर्गनायझेशन गोल, तर तो ऑर्गनायझेशन गोल टीम स्पिरिट किंवा कोऑपरेशन शिवाय शक्य नाही. इट शुड बी क्रिएटेड बाय मॅनेजर. म्हणजे पण हे कोऑपरेशन कसं निर्माण होऊ शकतं? तर मॅनेजर द्वारा निर्माण होऊ शकतं. दॅट इज डायरेक्टर फ्रॉम टॉप लेवल टू बॉटम लेवल ऑफ मॅनेजमेंट. अगदी टॉप टू बॉटम लेवल ऑफ मॅनेजमेंट मध्ये कोऑपरेशनची भावना असली पाहिजे, कोऑपरेशन असलं पाहिजे, तरच म्हणजे एकमेकाला सहकार्य करण्याची भावना जर असेल, वृत्ती असेल, तर ऑर्गनायझेशन मध्ये गोल अचीव करायला इझी राहतं. त्याच्यामुळे डायरेक्शन द्वाराच कोऑपरेशन निर्माण होऊ शकतं. नेक्स्ट पॉइंट, इन्क्रीज इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. प्रॉपर डायरेक्टिंग कॅन फॅसिलिटेट हायर इफिशियन्सी इन दी ऑर्गनायझेशन. प्रॉपर डायरेक्शन असेल, प्रॉपर डायरेक्टिंग झालं तर हायर इफिशियन्सी निर्माण होऊ शकते. बाय अडॉप्टिंग न्यू मेथड्स अँड टेक्निक, एम्प्लॉय विल इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वर्क अँड रिड्यूस द वेस्टेज. प्रॉपर डायरेक्शन असेल तर त्यानुसार नवीन मेथड वापरल्या जातात, टेक्निक वापरल्या जातात एम्प्लॉयकडून, आणि त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ वर्क वाढतो, चांगल्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट होते, प्रोडक्शन वाढतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि रिड्यूस होतो वेस्टेज. वेस्टेज कसा होतो? रिड्यूस होतो. वेस्टेज किमान वेस्टेज होतो. म्हणजे याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑल ऑर्गनायझेशनला त्याचा काय होतो? प्रॉफिट मिळतो, ऑर्गनायझेशनला त्याचा फायदा होतो. पॉइंट नंबर 9, एक्सप्लोअर्स कॅपेबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल. एक्सप्लोअर म्हणजे ऍक्च्युली अन्वेषण. अन्वेषण म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमधून आपण शोध लावतो ना, ते म्हणजे इंडिव्हिज्युअलच्या कॅपेबिलिटीचा शोध लावला जातो. म्हणजे इथे काय आपण बघणार आहोत की डायरेक्टिंग मुळे इंडिव्हिज्युअल मध्ये असलेल्या, एम्प्लॉय मध्ये असलेल्या ज्या काही खास क्वालिटीज आहेत
त्या काय करता येतात, आयडेंटिफाय करता येतात. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज व्हेरियस कॅपेबिलिटीज ऑर पोटेन्शियल इन ऍडिशन टू देअर फॉर्मल क्वालिफिकेशन. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला कॅपेबिलिटीज काहीतरी असतात, त्याच्या क्षमता असतात. पोटेन्शियल आणि कॅपेबिलिटी ऑर कॅपेबिलिटीज म्हणजे क्षमता, इन ऍडिशन टू देअर फॉर्मल क्वालिफिकेशन. त्याचं फॉर्मल क्वालिफिकेशन जे आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल असतं म्हणजे असतं. डायरेक्शन हेल्प टू आयडेंटिफाय. डायरेक्शन कशाला हेल्प करतं, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, अँड युटिलाइज म्हणजे वापरणे, देअर एबिलिटीज फॉर द बेस्ट परफॉर्मन्स बाय एनकरेजिंग अँड मोटिवेटिंग देम जस्ट लाईक अ लीडर. डायरेक्शन कशाला हेल्प करतं, आयडेंटिफाय करणं. आयडेंटिफाय करणं म्हणजे काय, ओळखणे, आणि युटिलाइज म्हणजे वापरणे. ओळखायचं, त्यांच्या ॲबिलिटीज काय त्या काय करायच्या, युटिलाइज करायच्या. फॉर द बेस्ट परफॉर्मन्स बाय एनकरेजिंग अँड मोटिवेटिंग देम जस्ट लाईक अ लीडर. म्हणजे डायरेक्शन मुळे काय पॉसिबल आहे की जे एम्प्लॉई आहेत त्यांचे काही खास क्वालिटीज आहेत त्या आपल्याला शोधता येतात, आयडेंटिफाय करता येतात, आणि त्या बेस्ट परफॉर्मन्स आणण्यासाठी वापरता येतात, आणि त्याच्यातून बेस्ट परफॉर्मन्स आपल्याला काढून घेता येतो आणि त्यांना मोटिवेट करता येतं, देम जस्ट लाईक अ लीडर. डायरेक्शन मुळे हे पॉसिबल आहे. म्हणजे डायरेक्शन काय करतं की माणसाला मोटिवेट करतं, एनकरेज करतं, त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या एक विशिष्ट प्रकारच्या ॲबिलिटीज आहेत त्याला एक्सप्लोर केलं जातं, आणि त्याचा वापर गोल अचिव्हमेंटसाठी केला जातो, आणि त्याच्यातून बेस्ट परफॉर्मन्स घेतला जातो. पॉइंट नंबर 10, कोपिंग विथ द चेंजेस. कोपिंग अप विथ चेंजेस म्हणजे काय, कोपिंग अप म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीची ऍडजस्ट करून घेतो ना, त्याला कोपिंग अप म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट सतत चेंज होते, मग त्या चेंज बरोबर आपण काय करतो, आपल्या स्वतःला काय करतो, ऍडजस्ट करतो, त्याला म्हणतो आपण कोपअप केलं त्या गोष्टीशी. तर कोपिंग अप विथ द चेंजेस. फॅक्टर ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट आर ऑलवेज चेंजिंग. बिझनेस एन्व्हायरमेंट हमेशा चेंजेस होत असतं, डायनामिक नेचर आहे बिझनेस एन्व्हायरमेंटचं, सतत काही ना काहीतरी काय होत असतात, चेंजेस होत असतात. अडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस इज नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन. अडॉप्टिंग म्हणजे स्वीकारणे. एन्व्हायरमेंटल चेंजेस स्वीकारणं हे फार गरजेचं असतं ऑर्गनायझेशनची जर ग्रोथ करायची असेल तर. कारण आपण आपल्या पद्धतीने चालून जमत नाही. जसे चेंज होईल, परिस्थिती बदलेल, बिझनेस एन्व्हायरमेंट बदलेल, तसं आपल्याला काय करावं लागतं, चेंजेस करावे लागतात. With the help of motivation, proper communication, and leadership, the employee can clearly understand the nature of change. With the help of motivation म्हणजे चालना देणे किंवा प्रोत्साहित करणे, प्रॉपर कम्युनिकेशन योग्य तो संवाद, and leadership, the employee can clearly understand the nature of change. म्हणजे काय की एम्प्लॉईला प्रॉपरली मोटिवेट केलं, प्रॉपर कम्युनिकेशन ठेवलं त्यांच्याशी, आणि त्यांच्या बरोबर लीडरशिप प्रॉपरली केली, त्यांच्यावर लीडरशिप प्रॉपरली केली, नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं गेलं, तर एम्प्लॉई कॅन क्लिअरली अंडरस्टँड. एम्प्लॉईला काय समजून येतं की क्या प्रकारचे चेंज होत आहेत आणि कशा प्रकार चेंजेस आवश्यक आहेत. अँड ऑल्सो पॉझिटिव्ह आउटकम फॉर अडॉप्टिंग टू चेंज. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन आउटकम म्हणजे रिझल्ट काय होतं की पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात आपल्याला त्या चेंजेस करण्याच्या दृष्टीने. अडॉप्शन म्हणजे जे चेंजेस आपण अडॉप्ट करतो ते सहजगत्या अडॉप्ट करता येतात. त्याच्यासाठी डायरेक्टिंग प्रॉपर केलं पाहिजे, एम्प्लॉईला विश्वासात घेतलं पाहिजे, प्रॉपर लिडरशिप हवी, प्रॉपर कम्युनिकेशन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ई फायलिंग, यूज ऑफ रोबोट ॲट वर्कशॉप, हे सगळे मॉडर्न चेंजेस आहेत. म्हणजे
हे चेंजेस करताना एम्प्लॉयला सुद्धा कम्युनिकेशन झालं पाहिजे आणि ते प्रॉपर डायरेक्शन मध्ये झालं पाहिजे, प्रॉपरली झालं पाहिजे. डायरेक्टिंग फंक्शन ज्या वेळेला पार पाडलं जातं त्यावेळेला ही गोष्ट फार गरजेचं होतं. त्यामुळे जे काही चेंजेस घडतात आणि त्यांच्याशी ऍडजस्ट करायची वेळ असते, कोपिंग अप करायचं असतं, त्यावेळेला डायरेक्टिंग महत्वाचा रोल प्ले करतो.